तर इकडे तुम्ही टीव्ही वगैरे लावू शकता। आणि ह्या रूमला ना वरती असा पोटमाळा पण आहे। बिल्डिंग मध्ये जवळजवळ 4000 भाडा आहे आणि चाळीमध्ये तर अजूनच स्वस्त आहे। अजून 2-3 पर्यंत 3000 हा 2-3 हजारापर्यंत पण चांगल्या रूम भेटतात। आणि अशी तुम्ही रूम पाहायला गेलो ना बघा, अशी डबल रूम जशी की आमची आहे, ह्या रूमचा भाडा जवळजवळ। नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये। तर मंडळी, आजची जी व्हिडिओ असणार आहे ना ती रोजच्या पेक्षा थोडीशी वेगळी असणार आहे। आता तुम्हाला पण माहिती आहे, मुंबई सारख्या ठिकाणी रोजच्या धावपळीच्या जीवनात खूप सर्व माणसं असतात, ती कामानिमित्त मुंबई सारख्या ठिकाणी येतात आणि कामानिमित्त असो वा बिझनेस निमित्त असो, पण त्यांना राहायला अशी जागा नसते, तर ते खास करून भाड्यावर राहतात। आता मुंबई सारख्या ठिकाणी सध्या भाड्याचा रेट काय चालू आहे, मग ते चाळीत असो वा बिल्डिंगीत असो। आता आम्ही जवळजवळ चाळीमध्ये खूप वर्षापासून राहतोय। माझ्या पप्पांचं जे आहे ते बालपण पूर्ण ह्या रूम मध्ये गेलेलं आहे, चाळीतल्या आमच्या। तर चाळीत सध्या रेट काय आहे, आता आमच्या शेजारीच एक रूम आहे, त्या रूमची पण मी तुम्हाला टूर करून देतो। ती रूम कशा प्रकारे आहे, केवढी जागा आहे आणि त्याचा रेट काय आहे रूमचा, आणि कशी प्रकारे ती रूम आहे। आणि रूमचा रेट आहे तो एरिया वाईज पण असतो। आता एरिया वाईज डिपेंड असतो, एरिया कोणता चांगला असो। अंधेरी सारखा, आता आम्ही अंधेरी सारख्या ठिकाणी राहतो, तर नेहमी इकडे भाड्याचा रेट जो आहे तो जास्तच असतो। तर चला मंडळी, तुम्हाला रूम दाखवतो। म्हणजे ती रूम आहे ना आपल्या शेजारीच आहे, इकडे बघा ही रूम आहे। आणि ह्या रूमचा जो बाथरूम आहे ना तो फक्त बाहेर आहे। आता कसे सर्व जवळजवळ हप्ता झाला, भाडोत्री इकडून निघून गेलेत, थोडीफार धूळ वगैरे असेल, तर असा बाहेरून दरवाजा आहे। आणि आतमध्ये दाखवतो तुम्हाला रूम कशा प्रकारे आहे ती। आमच्या आजीबाई इकडे मस्त बसलेले आहेत तर हे बघा, ही अशा प्रकारे रूम आहे आतमध्ये। मे बी व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडीशी प्रॉपर दिसायला बरोबर वाटत नसेल, बट अशी रूम आहे, बऱ्यापैकी चांगली जागा आहे। हे कसे आमचे शेजारीच आहेत, तर चावी वगैरे आमच्याकडेच असते। तर बघा अशा प्रकारे ही रूम आहे। आणि ह्या रूमचा जो रेंट आहे, भाडा आहे, तो मी तुम्हाला थोड्या टायमानंतर सांगतो। हा बघा अशी, इकडे बघा, इकडे काय पण सामान वगैरे ठेवण्यासाठी आहे। त्याच्यानंतरला इकडे तुम्ही टीव्ही वगैरे लावू शकता। आणि ह्या रूमला ना वरती असा पोटमाळा पण आहे। आणि असं नाही की छोटासा आहे, खूप मोठी वरती स्पेस आहे, वरती माणूस एक झोपू पण शकतो, एक काय 3-4 जण आरामात झोपू शकता। इकडे एक स्टेअर्स पण आहे, म्हणजे शिडी दिलेली आहे, तर इथे अशी ती शिडी लावलेली होती। ह्या शिडीने ह्या वरती रूमला वरती आपण चढू शकतो। एक पूर्ण हॉल पाहू शकता, अशा प्रकारे हा हॉल आहे। आणि इकडे आतमध्ये पाहायला गेलो तर आतमध्ये किचन आहे। हा बघा, इकडे आता थोडाफार सामान आहे, पाण्याची बादली वगैरे ठेवलेली आहे। तर इकडे असं किचन आहे। आणि बाथरूम दाखवलं, बाथरूम जो आहे तो बाहेर आहे, हे बघा। आणि ह्यावरती असे डबे वगैरे ठेवण्यासाठी आहे, असं प्रॉपर किचन आहे। चांगली स्पेस आहे इथे पण, बऱ्यापैकी आहे बघा अशा प्रकारे। आणि हा असं पूर्ण ही रूम आहे, पाहू शकता। आता मंडळी, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या रूमचा आता भाडा किती असेल। ह्या रूमचा जवळजवळ भाडा आहे ना तो 8000 रुपये आहे, महिन्याला 8000 रुपये भाडा आहे। आणि रूमच्या हिशोबाने तुम्हाला मे बी जास्त वाटत असेल, कारण रूम थोडीशी छोटी आहे। इथे आई पण आलेली आहे, फक्त आई कशी रूम बऱ्यापैकी आहे ना, चांगली आहे ना, म्हणजे मोठी आहे, म्हणजे आपल्या अंधेरी ठिकाणी अशी ही एवढी रूम म्हणजे मोठीच वाटते। हा पाहायला गेलो तर ह्याच्यापेक्षा मोठ्या लागतात, पण तिकडे भाव कमी आहे। आणि इकडे आमचा भाडा आहे ना, हा एरिया वाईज मॅटर करतो। आता भाडा मी सांगितलं आहे, एक महिन्याचा जवळजवळ 8000 भाडा आहे, बरोबर ना। कारण ही रूम ना, ही आमची इथे दिवाळाला चिपकूनच ही रूम आहे। ती कशी आमच्या एकदम जवळची माणसं ना, मध्ये चावी बी आमच्या जवळच मध्ये ठेवतात, चावी वगैरे। ते भाडोत्री आताच गेले 4 दिवसापूर्वी, 4 जवळजवळ 5-6 दिवस झाले असतील। ते आम्ही बोलली तोपर्यंत दुसरा भाडोत्री येईपर्यंत आम्ही आज बघून गेलेले ना, आज भाडोत्री बघायला आलेले, येतात भाडोत्री बघायला, पण भाडा 8 सांगतात म्हणून त्या कसे फॅमिली पण मोठी पाहिजे ना, परवडायला पाहिजे ना, बरोबर। 4-5 जण असे कधी कधी सर्व माणसं मिळून पण राहतात, तर तो भाडा डिवाइड होतो। त्यांना परवडतं, 2 फॅमिली, दोन माणसांना काय परवडणार 8000। हा ते पण बरोबर, 4 माणसं 6 माणसांची असली तर ठीक आहे। पण अंधेरीच्या ठिकाणी अशी रूम भेटणं म्हणजे तेवढं भाडं तर असणं साहजिकच आहे। बट बघा, पाहायला गेलो ना, चांगली बऱ्यापैकी रूम आहे। वरती बघा पोटमाळा वगैरे आहे, छान आहे बघायला गेलो तर। आणि अशी एक फॅमिली तर आरामात, 2 फॅमिली पण आरामात राहू शकतात त्या रूम मध्ये। म्हणजे झोपायला पण आहे माळा,
हा वरती आरामात झोपू वगैरे शकता. आम्ही पण आता भाडं कधी येस तोपर्यंत आम्ही यूज करतो, तोपर्यंत आमच्या आजीला पण इथेच ठेवतो. आजी पुरी मजा नाही स्पेशल उघडा बरा वाटत आहे ना. आमची रूम कशी एकदम छोटी आहे ना, हा. त्यातले त्यात सगळं लई किचकट होतं. तर मला तोपर्यंत भाडं येसपर्यंत आजीच ठेवू यायचे. आणि चावी आमच्याकडेच असते ना. चावी आमच्याकडे आहे. तर मंडळी असं पाहायला गेलो ना, हा जो आमचा एरिया आहे ना तो अंधेरीमध्ये एकदम चांगला एरिया आहे बघा पाहायला गेलो तर. कारण इकडे बघा हायवे पण जवळ आहे, त्याच्यानंतरला मेट्रो पण जवळ आहे आणि रेल्वे स्टेशन पण जवळ आहे. त्याच्यामुळे इकडे आहे जरा रेंट जास्त आहे. आता 2-3 वर्षापूर्वी म्हणजे जास्त वाढले. आता हायवेला मेट्रो पण झाली, त्याच्यानंतरला इकडे ईस्टला पण मेट्रो आहे. त्याच्यामुळे थोडासा भाडा पाहायला गेलो तर जास्त आहे 8,000. चाळीमध्ये अंधेरीमध्ये पाहायला गेलो ना तर एवढ्याच बऱ्यापैकी असतो. अजून थोडासा एरिया वाईज असतो. हा कसा एरिया चांगला आहे त्याच्यामुळे 8,000 आहे. त्याच्यानंतरला कम्पेअर करायला गेलो ना 1-2 हजार कमी भेटेल ना पाहायला गेलो तर दुसऱ्या एरियामध्ये. बाकी नाही तर बऱ्यापैकी तेवढा सिमिलरच तुम्हाला. छोटी रूम असली तर 7 पर्यंत देतात, हा. 8 आणि डबल वर खाली असले तर 10-12 असं पण आहे. बरोबर. आता आमची रूम पाहायला गेलो ना, आपली रूम डबल आहे. डबलची रूम पाहायला गेलो तर 10-12 हजार पण असतात. आणि अशी स्मॉल अशी फक्त सिंगल रूम पाहायला गेलो तर ती जवळपास 8ला तर पडते. हा. आणि बिल्डिंग मध्ये पाहायला गेलो तर बिल्डिंग मध्ये तर रेट विचारू नका, एवढा महाग आहे. आता आपल्या जवळ एक बिल्डिंग आहे तिथे 18,000 आहे ना. 18,000. त्याच्यापेक्षा मोठा आहे तो 20,000 पर्यंत पण गेला. हा 20,000 पर्यंत पण आहे. बट माझ्या मते तुमची जर बजेट कमी असेल तर नाला सोपाऱ्याला तर नाला सोपाऱ्याला म्हणजे बरं परवडेल. इकडे अंधेरीला नाही परवडत असेल. नाला सोपाऱ्याला एकदम तुम्हाला बजेट मध्ये एकदम चांगल्या रूम भेटेल. बिल्डिंग मध्ये जवळजवळ 4,000 भाडा आहे. 4 ते 5,000 मध्ये ते एकदम फर्निचर सोबत तुम्हाला एकदम भारी भारी रूम पण अवेलेबल आहेत. आणि चाळीमध्ये तर अजूनच स्वस्त. अजून 2-3 पर्यंत 3,000 पर्यंत. हा 2-3 हजारापर्यंत पण चांगल्या रूम भेटतात. बट आई तू काय बोलशील, आता आपण जवळजवळ एवढ्या टायमापासून चाळीत राहतोय. पप्पांचा तर बालपणच चाळीमध्ये गेला ह्या रूम मध्ये आपल्या. तर तुला कसं वाटतं चाळीमध्ये राहायची काय? मला तर चाळीत बाबा मजा येतं. म्हणजे सगळं आम्ही तर प्रत्येक प्रोग्राम काय असले ना तरी ते साजरा करतो चाळीमध्ये. बरोबर. प्रत्येक सणाला काय ना काहीतरी आमचा असतो. चाळीमध्ये राहण्या आपण बाहेर बसायला वगैरे बोलायला माणसाशी म्हणजे जवळ येतात. जशी घरासारखी वाटत आपलीच आहे तशी जवळची शेजारची माणसं असं वाटतं. तसं बिल्डिंग मध्ये तुम्हाला नाही. बिल्डिंग मध्ये कसे प्रत्येक जण प्रत्येक ह्याच्यात असणार. आता आम्ही एवढे वर्ष चाळीत राहतोय ना तर आम्हाला कसं आता सूट झालंय की ते चांगलंच वाटतं. आणि कशी चाळीत राहायचा बघायला एकच प्रॉब्लेम म्हणजे सुलभला बाथरूमच आपल्याला नाही जास्त करून म्हाताऱ्या माणसांना वयस्कर माणसांना आमचं बाथरूम कसं बाहेर आहे ना, बाहेर आम्हाला जायला लागतं. असं घरात नाही आमच्याकडे. चाळीमध्ये तुम्हाला घरात असे अवेलेबल खूप कमी ठिकाणी भेटते. नाला सोपाऱ्या साईडला असतात, घरात पण अंधेरीला नाही. हा अंधेरीला म्हणजे बाहेरच. बरोबर. पण चांगलं आहे. ती एक गोष्ट सोडली ना आपल्याला म्हणजे काय नाही वाटत तसं आपण जाऊ शकता. पण वयस्कर माणसांना जरा प्रॉब्लेम. ती एक गोष्ट सोडली तर पाहायला गेलो तर मस्त रूम आहेत, राहायला मजा असते. एकदा फेस्टिवल आला तर फेस्टिवल सगळे एकत्र साजरा करतो. मग ते भांडण पण चाळीमध्ये एकेमेकाला आपण समजायला जाऊ शकता. जातो म्हणजे जाऊ शकतात. काय भांडण काय जातं तरी पण. आणि फेस्टिवल तर एकत्र साजरा करतात. आमच्या इथे पण खूप सारे फेस्टिवल, वड पौर्णिमा असो, बायका सर्व आम्ही प्रत्येक सण साजरा इथे करतो. कोणाचा बर्थडे असो, बर्थडे असला तरी पण सार्वजनिक आम्ही इथे पार्टी असो, खूप प्रत्येक पार्टी आम्ही प्रत्येक सणाला पार्ट्या वगैरे करतो. आम्हाला कसं ते बरं वाटत जरा मजा येते चाळीमध्ये. बट अशी बिल्डिंग पाहायला गेलो तर तेवढी मजा करता नाही येत, ही गोष्ट आहे. बट चांगल्या बिल्डिंगीत पण तशा सोयी असतात, बाथरूमची वगैरे सोय असते, ती तुम्हाला चाळीत नाही मिळणार. पण त्याच्यानुसार त्याचा रेट पण तेवढा असतो पाहायला गेलो तर. मंडळी बघताय आता ही बिल्डिंग आहे ना समोर, ह्या बिल्डिंगमध्ये जवळजवळ भाडा पाहायला गेलो तर तुम्हाला 18,000 पडेल एवढा आहे ह्या बिल्डिंगीत. कारण हायवे पूर्ण जवळ आहे त्याच्यामुळे रेट आहे. आणि ह्या साईडला पण इकडे बिल्डिंग आहे, त्या साईडला 20,000 असा भाडा आहे. आणि अशी तुम्ही रूम पाहायला गेलो ना बघा, अशी डबल रूम जशी की आमची आहे, ह्या रूमचा भाडा जवळजवळ 10,000 ते 12,000 पर्यंत तुम्हाला पडतो. आणि बिल्डिंगीत पाहायला गेलं तर जवळजवळ
18-20 पर्यंत मिळेल. मंडळी आता मी आमच्या घरी आलेलो आहे आणि तुम्हाला आमच्या शेजारची जी रूम आहे तिचं पूर्ण टूर करून दाखवला. आता जवळजवळ 5 ते 6 दिवसा अगोदरच तिथे भाडोत्री राहत होते, ते निघून गेलेले आहेत. आणि ती रूम तुम्हाला कशी वाटली? 1 RKची ती रूम आहे, म्हणजे एक रूम एक किचन आहे, वरती पोटमाळा पण आहे आणि वरती पण खूप अशी जागा आहे. आणि जसं की तुम्हाला मी त्या रूमचा रेट सांगितला, रेट आहे 8,000 रुपये. आणि मगाशी पण मी तुम्हाला सांगितलं होतं आमचा जसा एरिया आहे, एरिया वाईज रेट मॅटर करतो. अंधेरी सारख्या ठिकाणी किंवा विलेपार्लेला गेला, जोगेश्वरीला गेला तर एवढा रेट तर कमीत कमी तुम्हाला पाहायला मिळेलच, कारण एरिया मॅटर करतो. आता आमच्या एरियामध्ये हायवे जवळ आहे, इथून मेट्रो जवळ आहे आणि स्टेशन पण जवळजवळ 10 ते 8 मिनिटावर आहे, त्याच्यामुळे एवढा रेट आहे. आणि बिल्डिंगमध्ये बी मगाशी तुम्हाला सांगितलं, बिल्डिंगमधला जो रेट आहे तो 18 ते 20 हजारापर्यंत आहे. आणि मंडळी आता तुमचं बजेट जर नसेल तर तुम्ही नालासोपारा किंवा विरार साईडला जाऊ शकता. त्या साईडला तुम्हाला रूम तर खूपच स्वस्त मिळतील. मी मगाशी पण सांगितलं, आईने पण खूप सारी डिटेल दिली, कारण कसं आहे प्रत्येकाच्याकडे बजेट नसतो. आता जर चांगला बजेट असेल तर ह्या ठिकाणी पण तुम्ही राहू शकतो, तुम्हाला चांगल्या प्रकारे राहायची सोय मिळेल. बट जर तुमचा बजेट कमी असेल तर तुम्ही नालासोपाऱ्यासारख्या ठिकाणी जाऊ शकता, तिकडे रेट खूपच जास्त कमी असतो. म्हणजे जवळजवळ बिल्डिंगमध्ये मी मगाशी सांगितलं, बिल्डिंगमधला रेट 3,500 4,000 आणि 5,000मध्ये तर एक नंबर तुम्हाला बिल्डिंग मध्ये रूम भेटेल. आणि चाड्यामध्ये तर 2,000 2,500 असा रेट असतो. तर तुमच्या नुसार आहे की तुम्हाला कुठे राहायचं आहे, त्याच्यावर डिपेंड आहे रेट. तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली? आजची व्हिडिओ जी आहे ती रोजच्यापेक्षा थोडीशी वेगळी होती आणि मी जास्तीत जास्त नॉलेज तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न केला. तर मंडळी, जेवढी पण माणसं चाळीमध्ये राहत असतील त्यांना माहितच असेल, चाळीमध्ये सर्वजण एकत्र राहतात आणि ती वेगळीच मजा असते चाळीत राहण्याची. आता तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्हाला चाळीत राहायचंय की बिल्डिंगमध्ये राहायचंय. आता आपण इथपर्यंत आलोय तर तुम्हाला आमच्या इकडे रूमचा पण रेट सांगतो. आता SRA मध्ये बिल्डिंगमध्ये तुम्ही रूम घ्यायला गेलात ना, SRAचे रूम असतील तर त्यांचा जवळजवळ रेट आहे 60 ते 65 पर्यंत आहे. आणि जर प्रायव्हेटमध्ये पाहायला गेलो ना, प्रायव्हेटचं रेट आहे 1 करोड ते 1.5 करोड पर्यंत जवळजवळ रेट आहे. तर आजची व्हिडिओ तुम्हाला मंडळी कशी वाटली ती नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. जर आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.